सोलापुरातील बिडी कामगारांमध्ये किमान वेतनाच्या निर्णयावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे बिडी उद्योगावर अतिरिक्त आर्थिक भार पडून कामगार व कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त दमाणी नगर सोलापूर यांच्याकडे निवेदन सादर केले। निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की कामगार व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी वेतनवाढीची कोणतीही मागणी कामगार संघटना किंवा शासनाकडे केलेली नसताना कामगार संघटनेच्या दबावाखाली एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। किमान वेतन वाढीमुळे उद्योगाचा खर्च वाढल्यास बिडी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता असल्याचे कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे। त्यामुळे किमान वेतनासंदर्भातील निर्णयाचा फेरविचार करून मालक आणि कामगारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांसमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। रोजगार वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे। हमारा बीड़ी में जमाना जा रहा है, हमारा बीड़ी के पर पेट का धंधा है हमारा। ये पेट को मारो नको, फीट को मारो, फीट के पर मारो, पेट को नको मारू। और बोले तो हमारे को 245 भाव होना, ये भाव रहने दो। बता हमारे को, तुम देखो हम मालक जी का महंगाई बढ़ी है, कैसा महंगाई बढ़ गई है। हाँ, फिर महंगाई तो बढ़ गई है। जो करेगा मालक वो सोच के करेगा, वो मालक हमको इधर जाना हम करने को 10-20 रुपये बढ़ते हैं, उसके बाद हमको नहीं। सरकार बोलते 380 रुपए लो बोलते हैं तुमको। हाँ? हमको काम होना, फिर हमको काम छोड़ा तो किधर जा रहे हम काम को। फिर महंगाई बढ़ रही तो हाँ? बड़े या बड़े खाने को तो उतना तो है, हमको उतनी तो है रोजी रोटी। और कहाँ जाना काम करने को, कौन लगाएगा हमको काम, बस उतने रहेंगे हमको। अब बिड़ी से क्या दूसरा काम आता है नहीं हमको, बिड़ी का काम होना हमको। 80 रुपये झालंय। त्यांच्या हिशोबाने त्यांनी करते तर पण आज मला काम नाही आहे, बिडीशिवाय दुसरं काम नाही आहे। दुसरं काम असलं तर ना मी हे नाही ते करत होता। आपल्यासारखं म्हातारा लोक किती तर आहेत, मुलं बाळा बघणारे नाही, त्यांनी बिड्या करून जगाले। त्यांचं मला काय दिलेलं आहे आम्हाला ते मंजूर आहे, तो मंजूर आहे। आम्हाला काम पाहिजे, ते आमचं पोट असलं तर मागणी काय तर असलं तर आमचं मालक पुन्हा द्यायचेल, नाही द्यायचं म्हणून असं नाही। आमचं बी बघून त्यांनी विनंती करून काय तर द्यायचं, पण आता काम बंद केलं तर आम्हाला भागायला कसं, आम्हाला भागत नाही। त्याच्यामुळे काय दिलेले ते आम्हाला मान्य आहे, कोणचं बी दिलेलं मान्य आहे। मालक जे ते विचार करून काय पुढचं जास्त करायचं त्यांचं मनानं करू द्या, पण आमच्या मनानं आम्ही तर काम बंद। मालकाने आम्हाला जे काय दिले त्यात आम्ही समाधानी आहोत। आमचा हा रोजगार 18 ते 60 किंवा 65 वयापर्यंतच्या सगळ्या महिलांसाठी हा रोजगार आहे। ही खूप महत्त्वाची बाब आहे। आणि हा विडी उद्योग आपण घरात बसून आपल्या मुलाबाळांना सांभाळून विडी उद्योग आपण करतो, बिड्या बनवतो। आणि ह्यामध्ये काय आहे, आज कामगाराकडे काही अडचण आली तर ती बिड्या आणत नाही, हा आमचा रोजगार आहे, आमचं कुटुंब यावर चालत आहे। जर सरकारने यावर काही विचार केला नाही तर आम्ही सगळे आत्मदहनासाठी इथं परत एकदा येऊ, एवढी माझी आपल्या आयुक्तांना विनंती आहे की यातनं काही का होईना तुम्ही जो काही व्यवस्थित असेल सुवर्ण मध्य काढा। आम्हाला मालक आणि कामगार ह्यांच्या बाजूने विचार करून जो काही व्यवस्थित निर्णय असेल तो। किती वाढ व्हायला पाहिजे तुम्हाला काय? नाही आता थांबा त्यांना बोल।